Hello and welcome once again to my channel Mata Saraswati. Today we shall learn AEC unit number 4th. It is social media and content writing for BA1 NEP second semester. Let us see what is blog writing. In old days, newspapers and magazines were the only sources where one could express feelings through articles, write-ups, narratives and stories. The journalists and authors would have this privilege, but now it is we have digital platforms where we can express our thoughts. Common people can also express their thoughts, and blog writing is nothing but an article writing and essay writing. एक तुम्ही आर्टिकल तयार करा, ते तुम्ही पहिले जसं पेपरमध्ये वर्तमानपत्रात किंवा मासिकांमध्ये द्यायचे त्याच प्रकारे आता आपल्या सर्वांसाठी हा एक डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध झालेला आहे. त्याच्यावर आपण हे ब्लॉग रायटिंग करायचं आहे आणि ब्लॉग रायटिंग आपण कोणी पण करू शकतो. जसं वर्तमानपत्रामध्ये किंवा मॅगझिनमध्ये हे आर्टिकल रायटिंगचं काम फक्त जर्नलिस्टच सहसा करायचे, इतर लोक सामान्य लोक करायचे नाही. पण आता सामान्य लोकांसाठी सुद्धा हा प्लॅटफॉर्म उपलब्ध झालेला आहे. ब्लॉग इज सच वन टाईप ऑफ प्लॅटफॉर्म. रायटिंग ए ब्लॉग अलाउज अस टू एक्सप्रेस अवर थॉट्स, शेअरिंग फॉर्मेशन अँड एंगेज विथ अन ऑडियन्स. It can also enhance our communication and critical thinking abilities. Blogs can be of many types. In informative blogs, one can provide information on explain any topic. In opinion-based blog, one can put forth one's views and arguments on a subject or an issue. The narrative blogs often tell the stories and share the personal experiences of people. If one does not wish to explain the topic, one can only present the information in a number or bulleted format. These are factual blogs. आता पहा, ब्लॉग रायटिंग म्हणजे काय आहे की तुम्हाला आर्टिकल लिहायचं आहे त्या एका डिजिटल प्लॅटफॉर्मवर. मग या ब्लॉगचे सुद्धा प्रकार आहेत. जसं आर्टिकलचे प्रकार असतात की इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉग्स, कशाची इन्फॉर्मेशन द्यायची आहे किंवा ओपिनियन तुम्हाला व्यक्त करायचं आहे किंवा तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे, तुमचा अनुभव एक्सप्लेन करायचा आहे. तर अशा प्रकारचे ब्लॉगचे प्रकार आहे आणि त्याच्यानुसार तुम्हाला ते आर्टिकल तिथे लिहावं लागेल किंवा तसं ते डिझाईन करावं लागेल. आता फॉलोइंग आर द की एलिमेंट्स ऑफ ए ब्लॉग. फर्स्ट ऑफ ऑल, हेडलाईन. एक कॅची अँड इन्फॉर्मेटिव्ह टायटल दॅट ग्रॅब्स अटेन्शन ऑफ द रीडर. एकदम ॲट्रॅक्टिव्ह, पटकन आपल्याला लक्ष आकर्षक अशा प्रकारचं, वेधक अशा प्रकारचं लक्षवेधक हेडलाईन तुम्हाला द्यावं लागेल. इंट्रोडक्शन. हिअर वन कॅन क्लिअरली स्टेट द ब्लॉग पोस्ट्स पर्पज अँड इंट्रोड्युसेस द मेन टॉपिक. हेडलाईन ॲट्रॅक्टिव्ह द्या आणि त्यानंतर इंट्रोडक्शनमध्ये हा ब्लॉग आता कशाबद्दल हे आर्टिकल लिहिलं आहे की माझं प्रवास वर्णन मी याच्यामध्ये लिहिलं आहे, हे पहिल्याच वाक्यामध्ये तुम्हाला इथे क्लिअर करावं लागतं. देन बॉडी ऑर मेन टेक्स्ट. It is the space where one develops the main points, provides information or supports arguments with evidence or examples. मग तुम्ही प्रवास वर्णन लिहिलं असेल तर ते वर्णन तुम्हाला इथे लिहावं लागेल किंवा एखाद्या इव्हेंटची माहिती तुम्ही लिहिली असेल ते लिहावं लागेल किंवा एखाद्या पॉईंटवर तुम्ही डिबेट तुम्हाला मांडायचं, आपलं मत तिथे मांडायचं असेल तर ते मत तुम्हाला तिथे मांडावं लागेल. त्या ब्लॉगच्या प्रकारानुसार तुम्हाला तुमचं जे काही मत आहे, तुम्हाला जे काही सांगायचं आहे ते या मेन टेक्स्टमध्ये लिहावं लागेल. त्यानंतर कन्क्लुजन. हिअर वन समरायझेस की पॉईंट्स अँड ऑफर्स फायनल थॉट. कन्क्लुजन, शेवटचा पॅरेग्राफ कन्क्लुजन, की अशा रीतीने माझं प्रवास वर्णन छान झालं आणि तुम्ही पण असं करावं किंवा एखाद्या इश्यूवर तुम्ही तुमचं मत मांडत असाल तर ते तुम्हाला एकूण काय म्हणायचं आहे ते कन्क्लुजिंग किंवा पॅरेग्राफमध्ये तुम्हाला कन्क्लुडिंग पॅरेग्राफमध्ये ते लिहावं लागेल. तर अशा प्रकारे हे ब्लॉग रायटिंग म्हणजे ॲज गुड ॲज आर्टिकल रायटिंग आहे किंवा तुम्ही निबंध लिहिता त्या प्रकारे हे पण कमी शब्दांमध्ये तुम्हाला लिहायचं आहे. तर पुस्तकामध्ये हे ब्लॉग ऑन द लायब्ररीज आर कॉलिंग याच्यावर दिलं आहे. म्हणजे आपण आज मोबाईल फोनच्या आहारी गेलो आहे, ते सोडून आपण पुस्तकांकडे वळलो पाहिजे अशा प्रकारचा तो लेख त्यामध्ये दिलेला आहे पुस्तकामध्ये. तर तो तुम्ही वाचून घ्या. तर त्याच्यानंतर इफेक्टिव्ह ब्लॉग रायटिंगसाठी काय महत्त्वाचं आहे तर नो युअर ऑडियन्स. अंडरस्टँड हू यू आर रायटिंग फॉर अँड टेलर युअर कंटेंट अकॉर्डिंगली. तुम्ही कोणासाठी ब्लॉग लिहित आहे, लहान मुलांसाठी लिहित आहे का, स्त्रियांसाठी लिहित आहे का, वयस्कर लोकांसाठी लिहित आहे का, कॉलेज स्टुडंटसाठी किंवा यंगस्टर्ससाठी लिहित आहे का, त्यानुसार तुमचं आर्टिकल तुम्ही तयार करा. त्यानंतर यूज क्लिअर अँड कन्साइज लँग्वेज. अवॉइड जार्गन अँड कॉम्प्लेक्स सेंटेन्स स्ट्रक्चर. पुन्हा साधी सोपी भाषा वापरा, कठीण बंबार्डिंग वर्ड्स नका वापरू. एंगेज युअर रीडर्स. आस्क क्वेश्चन्स, यूज स्टोरी टेलिंग अँड इनकॉर्पोरेट व्हिज्युअल्स. आणि आता अशा प्रकारे तुम्हाला काय केलं पाहिजे की ब्लॉग राईट करताना तुम्ही प्रश्न विचारा. तुम्ही जसं कम्युनिकेटिव्ह लँग्वेजमध्ये किंवा संवादात्मक भाषेमध्ये तुम्ही बोलून राहिलेले आहे, डायलॉग फॉर्ममध्ये अशा प्रकारे काही बोला, काही मांडा की जेणेकरून वाचकांनी, रीडर्सनी त्यापासून दूर जाऊ नये. प्रूफ रीड केअरफुली.
check for grammar and spelling errors, promote your blog, share your blog on social media and other platform. ब्लॉग पहिले तुम्हाला हाताने पेनने लिहून काढावा लागेल आणि अतिशय चांगल्या रीतीने तो लिहावा लागेल. प्रूफ चेक करा, ग्रामर चेक करा, स्पेलिंग मिस्टेक बरोबर करा आणि नंतर तो तुम्हाला शेअर करावा लागेल. एक तर तुम्ही हाताने लिहू शकता किंवा तुम्ही वर्डमध्ये जाऊन मोबाईलमध्ये सुद्धा तो टाईप करू शकता किंवा कम्प्युटरवर. तर आता अशा प्रकारे तुम्ही ब्लॉग लिहू शकता. दुसरा भाग आहे रायटिंग ऑन फेसबुक. आता रायटिंग ऑन फेसबुक, who doesn't know Facebook today? Everyone is familiar with Facebook and everyone has an account on Facebook. Every guy who has mobile phone probably has Facebook application in it. Most of us have been using it since long, but while often it is seen as a casual platform, we must know that it offers a unique opportunity where dominant social media we can share our thoughts and shape our writing skills. Facebook, a dominant social media platform, offers a unique space for written communication. It is a platform where formal and informal styles blend, creating a distinct writing style. फेसबुक काही फक्त फोटो शेअर करण्यापुरतं मर्यादित आपण ठेवलेलं आहे तसं नाही आहे. याच्यावर तुमचे मतं तुम्ही जोरदारपणे मांडू शकता. एखादं मग चालू घडामोडी असतील किंवा तुमच्या मनामध्ये ज्या विषयावर लिहावं, तुम्हाला बोलावं असं वाटत असेल, त्या सगळ्या विषयांवर तुम्ही या प्लॅटफॉर्मवर अगदी मोकळ्या मनाने बोलू शकता. हा एक जबरदस्त पॉवरफुल अशा प्रकारचा, इफेक्टिव्ह अशा प्रकारचा प्लॅटफॉर्म आहे. फॉलोइंग आर सम की कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फेसबुक रायटिंग. आता फेसबुक राईट करताना एखादं आर्टिकल तुम्ही लिहित आहे किंवा तुम्ही काही लिहित आहे तर ते कसं लिहिलं गेलं पाहिजे, ते इन्फॉर्मल टोन त्याचा असला पाहिजे. ॲज इट इज अ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वी यूज कॅज्युअल लँग्वेज, कॉन्ट्रॅक्शन्स अँड इमोजीज टू मेक द पोस्ट इम्प्रेसिव्ह. आता साधी सोपी लँग्वेज वापरा, इमोजीजचा वापर करा, ते अट्रॅक्टिव्ह करायचा प्रयत्न करा. इन्फॉर्मल टोन ठेवा, अनौपचारिक टोन ठेवा. कन्साइज अँड एंगेजिंग. पोस्ट आर ऑफन शॉर्ट अँड अटेन्शन ग्रॅबिंग. छोट्या ठेवा, प्रिसाईज ठेवा, खूप लांब लचक अगळपगळ लिहू नका. व्हिज्युअल एम्फेसिस. स्टनिंग इमेजेस अँड व्हिडिओज कॉम्प्लिमेंट टेक्स्ट टू क्रिएट इम्पॅक्ट. त्याच्यात तुम्ही टाकलेले व्हिडिओज असतील किंवा फोटोज असतील हे अट्रॅक्टिव्ह टाका. इंटरॅक्टिव्ह. फेसबुक हॅज अ फॅसिलिटी फॉर लाईक्स, कॉमेंट्स अँड शेअर्स. इंटरॅक्टिव्ह आहे, तुम्ही जे काही लिहिलेलं आहे, व्हिडिओ शेअर केला आहे, जे आर्टिकल दिलं आहे त्याच्यावर तुम्ही लाईक करू शकता, डिसलाईक करू शकता. लाईक करा, कॉमेंट्स लिहू शकता, ते शेअर करू शकता. असं इंटरॅक्टिव्ह हा सगळा भाग आहे. तर दीज आर द रेग्युलर टाईप्स ऑफ फेसबुक पोस्ट. आता फेसबुक पोस्ट कोणत्या प्रकारच्या असतात, तर स्टेटस अपडेट्स. टू द अप्पर साइड ऑफ द पेज we have status option where we can share personal thoughts, feelings or experiences. Then express thoughts. Write in paragraphs our own thoughts, opinions, views on any issue. Then shared content. If you like anyone's post, you may share those articles, videos or images from other sources. then आपण ते व्हॉट्सअपवर शेअर करू शकतो, बाकी इंस्टाग्रामवर शेअर करू शकतो. एखादं पोस्ट आवडली फेसबुकवरचा, एखादा व्हिडिओ आवडला, फोटो आवडला, आपण दुसरीकडे ते शेअर करू शकतो. क्वेश्चन्स. जस्ट आस्क ए क्वेश्चन अँड सीक ॲन्सर्स इन रिस्पॉन्स, कॉमेंट्स, लाईक्स फ्रॉम द ऑडियन्स. तिथे कॉमेंटचं बटन दिलेलं असतं, रिस्पॉन्स दिलेला असतात, लाईक डिसलाईक असतं, त्याच्यात तुम्ही तुमचं मत तिथे मांडू शकता किंवा कॉमेंट्समध्ये प्रश्न विचारू शकता. प्रमोशनल पोस्ट. प्रमोट ए प्रोडक्ट, सर्व्हिस ऑर इव्हेंट. त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं प्रमोशन करू शकता, म्हणजे ॲडव्हर्टाईज कशाची तुम्ही तिथे करू शकता. तर हे तुम्हाला सगळं माहिती आहे बिकॉज ऑल ऑफ यू आर फेसबुक फ्रेंडली पीपल. टिप्स फॉर इफेक्टिव्ह फेसबुक रायटिंग. नो फर्स्ट हू इज युअर ऑडियन्स. Know the people in your friend list. Understand for whom you are trying to post. Knowing this better, post your thoughts, images, videos, whatever you can. Remember, Facebook can make your images as well as damage it also. आता फेसबुकवर तुम्ही ज्या प्रकारचं लिखाण करून राहिले आहे, जे फोटो शेअर करत आहे, ज्या गोष्टींना लाईक आणि डिसलाईक करत आहे, ज्या कॉमेंट्स करत आहे, याच्याहून तुमची इमेज चांगली किंवा वाईट असं दोन्ही प्रकारे बनू शकते. त्यामुळे तुम्ही केअरफुल राहिलं पाहिजे. टू अट्रॅक्ट ऑडियन्स, strong visuals are often posted. Either respond to others by linking or commenting on their post, or post such a thought that you will get likes, comments from others. अशा प्रकारे तुम्ही बाकीच्यांच्या पोस्टवर कॉमेंट करू शकता किंवा स्वतःही एखादं चांगलं पोस्ट त्याच्यावर लिहू शकता, चांगले फोटो त्याच्यावर अपलोड करू शकता आणि लोकांच्या कॉमेंट्स, लाईक्स, डिसलाईक्स मिळवू शकता. यूजिंग रिलेव्हंट हॅशटॅग्स मे हेल्प यू रीच मोर and more people if it can help you increase your visibility on this platform.
Now remember, Facebook is a dynamic platform and writing styles can vary depending on the context and audience. Experiment with different formats and styles to find what works best for you. आता फेसबुक हा एक डायनॅमिक प्लॅटफॉर्म आहे आणि हा भरपूर लोकांसमोर जवळ पोचणारा प्लॅटफॉर्म असल्यामुळे इथे तुम्हाला ऑडियन्स तुमचा कोणता आहे हे तुम्हाला पाहावं लागेल. तुमच्या फ्रेंड लिस्टमध्ये कोणते लोक आहे आणि हे कोणत्या लोकांसमोर तुमचं लिहिलेलं किंवा तुम्ही अपलोड केलेलं जाणार आहे याच्यात तुम्हाला लक्ष ठेवावं लागेल आणि त्याच्या अनुसार तुमची रायटिंग स्टाईल तुम्हाला ठेवावं लागेल, टोन तुम्हाला तिथे मेंटेन करावा लागेल. आता पुस्तकामध्ये फेसबुक पोस्टचं उदाहरण दिलं आहे की गणपती बाप्पा मोरया. ते तुम्ही वाचून घ्या, म्हणजे आपला वेळ पण इथे थोडा वाचेल आणि ते तुम्हाला समजून येईल. तर रायटिंग ऑन फेसबुक हे करताना, फेसबुकवर राईट करताना ह्या टिप्स आपण लक्षात ठेवल्या पाहिजे.